या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत पारू सगळ्यांसाठी खीर बनवत असते आणि त्याचवेळी मारुती देखील घरी येतो. त्याने घराबाहेर पारूने काढलेली रांगोळी पाहिलेली असते, त्यामुळे त्याच्या लक्षातही येतं की पारू कदाचित घरातच असेल. त्यामुळे मग तो हळूच घरामध्ये येतो. तर किचनमध्ये असणाऱ्या पारूला सुद्धा तिचा बा आला आहे हे जाणवतं, त्यामुळे ती पटकन बाहेर येते आणि तिला पाहून मारुती घाबरतो. तर पारू म्हणत असते की बरं झालं बा, तू लवकर घरी आला. अरे बघ ना, आभाळ किती भरून आला आहे. मला खूप काळजी वाटत होती. आणि मग त्यानंतर ती मारुतीच्या हातातील पिशवी घेत त्याला विचारते की काय रे बा, तू हे काय आणलं आहे. पण त्यावर मारुती काहीच उत्तर देत नाही. तर पारू त्याच्याकडेच पाहत असते आणि मग ती तिचे डोळे पुसत त्याला सांगू लागते की बा, मी आपल्या सगळ्यांसाठी खीर बनवली आहे आणि गणिना क्लासला गेलाय, त्याला घरी यायला थोडा उशीर होईल. त्यावर मारुती म्हणतो की ठीक आहे. आणि मग पारू मारुतीने त्या पिशवीमध्ये नेमकं काय काय सामान आणलं आहे हे बघायला सुरुवात करते. तर मारुतीने पारूसाठी हिरव्या बांगड्या, काही दागिने आणि मोगऱ्याच्या फुलांचा गजरा आणलेला असतो. आणि त्या सगळ्या गोष्टी पाहून पारूला तर मोठा धक्काच बसतो. मारुती मात्र तिच्याकडे बघतही नसतो. तो फक्त पारूला कसं मारायचं याचाच विचार करत असतो. आणि मग पारू मारुतीने तिच्यासाठी आणलेली ती साडीसुद्धा पाहते आणि रडतच त्या साडीला जवळ घेते. आणि मग ती मारुतीला म्हणू लागते की बा, मला ही साडी खरंच खूप आवडली आहे. हा रंग माझ्यावर उठून दिसेल ना. आणि त्यावर मारुती ही रडतच हो म्हणतो. तर पारू त्याला विचारत असते की अरे बा, पण तू हे सगळं अचानक माझ्यासाठी का घेऊन आला. आणि त्यावेळी मारुती म्हणतो की पारू, मला तुला नवरीच्या वेशामध्ये बघायचं होतं, म्हणून मी हे सगळं घेऊन आलो. आणि ते ऐकून पारूला खूप आनंद होतो. पण त्यानंतर तिच्या लक्षात येतं की आता लवकरच आपला बा आपल्याला मारून टाकणार आहे. आणि त्या कल्पनेनेच ती पूर्णपणे हादरून जाते. पण मग ती स्वतःला सावरते आणि त्याला म्हणू लागते की बा, काळजी करू नको, मी आत्ताच ही साडी नेसून येते आणि तुझी इच्छा पूर्ण करते. आणि मग ती साडी घेऊन आतमध्ये जाते. तर मारुती खूपच घाबरलेला असतो. तो त्याच्या बायकोच्या फोटोकडे बघत म्हणत असतो की सुमन, मला माफ कर. आपली लेक खूप भोळी आहे, तिला या जगाचे नियम माहीत नाही. आणि म्हणूनच मी जे काही ठरवलं आहे ते आता मला पूर्ण करायलाच हवं. आणि त्याचं हे सगळं बोलणं सुरू असतानाच पारू छान साडी नेसून त्या ठिकाणी येते आणि मारुतीला विचारू लागते की बा, सांग ना, कशी दिसते मी. या साडीचा रंग माझ्यावर उठून तर दिसतोय ना. आणि त्यावेळी मारुती रडतच पारूकडे पाहू लागतो. त्याच्या तोंडून शब्द फुटत नसतो. तर पारू म्हणत असते की अरे बा, तुला रडायला काय झालं. आणि मग ती त्याला सांगू लागते की तू हे सगळं सामान माझ्यासाठी घेऊन आला आहेस ना, मग आता तूच मला छान नवरीसारखं सजव. आणि ते ऐकून मारुती तर तिच्याकडे पाहतच राहतो. त्यानंतर मग पारू मारुतीला तिच्या जवळ बसवते आणि त्याने ज्या बांगड्या आणलेल्या असतात त्या त्याच्या हातात देते. ती म्हणत असते की पा, आता या बांगड्या तूच माझ्या हातात घाल. आणि मग मारुती ही नाईलाजाने पारूच्या दोन्ही हातांमध्ये त्या हिरव्या बांगड्या भरतो. आणि मग त्यानंतर पारू त्याच्याकडे दागिनेही देते आणि त्याला ते तिच्या गळ्यात घालायला सांगते. पण हे सगळं करत असताना ते दोघेही खूप रडत असतात. दुसरीकडे आदित्य ऑफिसला जाण्यासाठी तयार होत असतो आणि मग त्यानंतर तो मारुतीला कॉल करतो, जेणेकरून मारुतीने गाडी बाहेर काढावी. पण मारुतीचा मोबाईल स्विच ऑफ असतो आणि त्यामुळे आदित्यला प्रश्न पडतो की नेमकं चालले तरी काय, मारुती मामांना अजून बरं वाटत नसेल का. आणि मग त्यानंतर तो विचार करतो की नक्कीच काहीतरी घडलंय, त्याशिवाय पारू सकाळी जे काही बोलत होती ना ते ती बोलणार नाही. आणि मग तो स्वतः जाऊन नेमकं काय घडलं आहे हे बघायचं ठरवतो. दुसरीकडे मारुतीने पारूला सगळे दागिने घातलेले असतात. पारू एखाद्या नव्या नवरीसारखी छान नटलेली असते. आणि मग मारुती तिच्या केसांमध्ये गजराही माळतो. परंतु गजरा माळत असताना त्याला खूप त्रास होत असतो. तो रडत असतो आणि पारूला आवाज जाऊ नये म्हणून तो त्याच्या तोंडावर हात ठेवतो. पण पारूला सगळं काही जाणवत असतं, तीही खूप रडत असते. मात्र मग त्यानंतर ती तिचे डोळे पुसते आणि मारुतीकडे बघत विचारते की सांग बा, कशी दिसते मी, वाटते ना नवरीसारखी. आणि त्यावेळी मारुती रडतच हो म्हणतो. तर पारू म्हणत असते की बा, तू आजपर्यंत आमच्यासाठी खरंच खूप काही केलं आहे. आई गेली आणि त्यानंतर तू आईची जागा घेतली. खरं तर ना, तुझे मानावे तितके आभार कमी आहेत.
आणि त्यावेळी मारुती फक्त हो होच म्हणत असतो आणि मग पारू रडतच त्याला मिठी मारते. तर मारुती म्हणत असतो की पोरी, तुला माहिती आहे का, आपल्या लेकीला नवरीच्या वेशात बघण्याचं प्रत्येक बापाचं स्वप्न असतं, पण माझ्या इतका दुर्दैवी बाप दुसरा कोणीच नसेल. तर पारू ही मनाशी म्हणत असते की बा, मला माहिती आहे कदाचित ही आपली शेवटची मिठी असू शकते, पण माझ्या मनात तुझ्याविषयी कोणतीही अढी नाही आहे. माझ्या कर्माचं फळ मला मिळायलाच हवं. आणि मग ती मारुतीला सांगते की मी पटकन आईसाठी खीर घेऊन येते. त्यावर मारुती हो म्हणतो आणि मग पारू खीर आणण्यासाठी आतमध्ये जाते. ती रडतच एका वाटीमध्ये खीर भरते. तर इकडे मारुती त्याच्या बायकोच्या फोटोसोबत बोलत असतो. तो म्हणत असतो की सुमन, मला माफ कर, मी खूप मोठं पाप करायला चाललो आहे, पण आता मला हे केल्याशिवाय पर्याय नाही आहे. पण आपल्या लेकीचं जे होईल ना तेच माझंसुद्धा होईल, हे पाप करण्याची मला हिंमत दे. त्याचवेळी पारू खिरीची वाटी घेऊन त्या ठिकाणी येते. मग मारुती तिला ती खिरीची वाटी सुमनच्या फोटोसमोर ठेवायला सांगतो आणि मग ते दोघेही फोटोसमोर हात जोडून डोळे बंद करून उभे राहतात. मारुती सुमनकडे प्रार्थना करत म्हणत असतो की मला शक्ती दे हे पाप करण्यासाठी. तर पारू म्हणत असते की आई, कदाचित आजच मी तुझ्या जवळ येईल, कारण आता मला हे सगळं सहन होतच नाही आहे. पण त्याचवेळी सुमनच्या फोटोसमोर जो दिवा असतो तो दिवा विझतो आणि हे पाहून पारू आणि मारुती दोघेही घाबरतात. पारू पटकन म्हणते की बा, काळजी करू नको, मी पटकन जाऊन माचीस घेऊन येते आणि ती किचनमध्ये जाते. आणि त्यावेळी संधी साधत मारुती त्याच्या खिशातून पॉयझनची बॉटल बाहेर काढतो आणि त्या खिरीमध्ये ते विष मिसळतो. त्याचवेळी पारू बाहेर येते आणि ती मारुतीला खिरीमध्ये विष मिसळताना पाहते आणि ते पाहून तिच्या पायाखालची तर जमीनच सरकते. ती पूर्णपणे कोसळून जाते. तिला गुरुजींचं बोलणं आठवतं की तुझ्या जवळची व्यक्तीच तुझा विश्वासघात करणार आहे आणि त्यामुळे तुझा मृत्यू होणार आहे. आणि त्यामुळे ती खूप रडू लागते. पण मग ती स्वतःला सावरते आणि बाहेर येते. मारुती हात जोडून सुमनच्या फोटोसमोर उभा असतो. तर पारू त्याला म्हणत असते की बा, तुला आठवतं आहे का, मी जेव्हा लहान होते तेव्हा आई मला तिच्या हाताने खीर भरवायची, पण ती गेल्यानंतर मग तिची जागा तू घेतली आणि तू मला खीर भरवायला सुरुवात केली. आजसुद्धा तू मला तुझ्या हाताने खीर भरवशील ना रे. आणि ते ऐकून मारुती खूप घाबरतो. तर पारू स्वतःच ती खिरीची वाटी घेते आणि ती मारुतीकडे देत म्हणते की बा, प्लीज मला खीर भरव. आणि त्यावेळी मारुती मग थरथरत्या हातांनी पारूला खीर भरवण्यासाठी पुढे जातो, पण त्याची हिंमत होतच नाही. त्याला सतत आठवत असतं की आपण स्वतःच्या हातांनीच या खिरीमध्ये विष मिसळलं आहे, त्यामुळे तो पारूला खीर भरवू शकतच नसतो. मात्र पारू हिंमत करते आणि ती मारुतीचा हात घट्ट पकडते आणि स्वतःहूनच ती खीर खाते. आणि जेव्हा हे मारुतीच्या लक्षात येतं तेव्हा तर तो खूपच घाबरतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत पारूने ती विष मिसळलेली खीर खाल्लेली असते आणि मग त्यानंतर ती मारुतीला म्हणू लागते की बा, मी तुझ्या मांडीवर डोकं ठेवून झोपू का रे. आणि त्यावर मारुतीही रडतच हो म्हणतो आणि तो पारूला त्याच्या मांडीवर झोपवतो. तर दुसरीकडे गणीची आणि आदित्यची भेट होते आणि गणी आदित्यला सांगतो की तुम्हाला आणि तायडीला बाने एकत्र पाहिलं आहे, तुमच्याबद्दल त्याला सगळं काही समजलं आहे. तर इकडे पारूवर त्या विषाचा परिणाम झालेला असतो. ती बेशुद्ध पडते, तिच्या तोंडातून फेसही येत असतो आणि हे सगळं काही पाहून मारुती मोठमोठ्याने रडत असतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.